first topic from analytical chemistry paper, that is potentiometric titration. Now, in the SYBSc, we have carried out the conductometric titration. केलं होतं का? हॅलो, हा, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन आपण केलं होतं. ठीक आहे. आता पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन. आता पहिल्यांदा जेव्हा आपण टायट्रेशन हा शब्द वापरतो, when we hear the titration word, the first thing will come in our mind is indicator, one pipette, one burette. बरोबर आहे. टायट्रेशन म्हटले की आपल्याला काय आठवतं? पहिल्यांदा इंडिकेटर आठवतो, त्यानंतर एक ब्युरेट, एक पिपेट, दोन सोल्युशन. अशा पद्धतीने आपण टायट्रेशन हे आपल्याला डोळ्यासमोर येतं. आणि अशा मेथडमध्ये आपण काय करतो की इंडिकेटर वापरून आपण त्या टायट्रेशनचा एंड पॉइंट काय करतो? डिटरमाइन करतो. बट व्हॉट हॅपन वेन सोल्युशन्स आर कलर्ड? सोल्युशन्स जर का कलर्ड असतील, सोल्युशन्स कलर्ड असतील, डायल्यूट असतील किंवा प्रिसिपिटेट तयार होत असेल, एखादा टायट्रेशन करत असताना प्रिसिपिटेट तयार होत असेल, अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला ॲक्युरेट एंड पॉइंट डिटरमाइन करता येऊ शकत नाही. जे आपण नॉर्मली इंडिकेटर मेथड म्हणतो. इंडिकेटर मेथड मध्ये आपण काय करतो? खाली पिपेट आउट एक सोल्युशन करतो, टायट्रेशन फ्लास्क मध्ये घेतो, दुसरं सोल्युशन आपण कशामध्ये घेतो? ब्युरेट मध्ये घेतो. टायट्रेशन फ्लास्क मध्ये एक सोल्युशन घेतो, ब्युरेट मध्ये घेतो आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकतो? इंडिकेटर टाकतो. त्यामध्ये आपण काय टाकतो? इंडिकेटर टाकतो. आणि जोपर्यंत तो इंडिकेटर आपल्याला कलर चेंज दाखवत नाही तोपर्यंत आपण एक ते ब्युरेट मधलं सोल्युशन त्या टायट्रेशन फ्लास्क मध्ये काय करत असतो? ऍड करत असतो. मग तो एंड पॉइंट काही असू शकतो. पिंक टू कलरलेस किंवा कलरलेस टू पिंक किंवा येलो टू रेड, रेड टू येलो, डिपेंडिंग अपॉन द विच टाइप ऑफ टायट्रेशन वी आर गोइंग टू कॅरी, डिपेंडिंग अपॉन विच टाइप ऑफ इंडिकेटर वी आर गोइंग टू यूज. ठीक आहे. हॅलो, आवाज येतोय ना क्लिअर सगळ्यांना? कोणीतरी आन्सर उत्तर द्या हो म्हणून. हा, मग आता जर का सोल्युशन कलर्ड असेल, समजा माझ्याकडे दोन्ही सोल्युशन कलर्ड आहेत, मी खाली टायट्रेशन फ्लास्क मध्ये घेतलेलं सोल्युशन रेड कलरचं आहे आणि वर ब्युरेट मध्ये घेतलेलं सोल्युशन पण रेड कलरचं आहे. अशा वेळी मला कुठला इंडिकेटर जर का मी वापरला तर मला ॲक्युरेट एंड पॉइंट मिळेल का? तर मिळणार नाही. काय मिळणार नाही? दोन्ही सोल्युशन कलर्ड आहेत, तिथं आपल्याला तफावत होऊ शकते आणि एक्झॅक्ट एंड पॉइंट आपल्याला मिळू शकत नाही. अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी आपल्याला नॉर्मल इंडिकेटर मेथड किंवा ज्याला आपण टायट्रोमेट्रिक अनालिसिस म्हणतो, अशी मेथड वापरून चालत नाही. तर आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला वापरावे लागते फिजिको केमिकल मेथड. काय म्हणतोय मी? फिजिको केमिकल मेथड. आता हे फिजिको केमिकल मेथड म्हणजे काय? तर पोटेन्शियोमेट्रिक मेथड ही एक प्रकारची काय तर फिजिको केमिकल मेथड. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? इन पोटेन्शियोमेट्रिक मेथड आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला पोटेन्शियल डिटरमाइन करावं लागतं. एखाद्या इलेक्ट्रोडचं काय करावं लागतं? पोटेन्शियल डिटरमाइन करावं लागतं. आता हे पोटेन्शियल कशावर अवलंबून आहे? तर हे जे पोटेन्शियल आहे हे अवलंबून असतं त्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या पर्टिक्युलर आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर. समजा एखादं सोल्युशन मी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये Cu+2 आयन्स आहेत, ह्याच्यामध्ये Cu+2 आयन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये जर का मी कॉपर इलेक्ट्रोड ड्रिप केला तर ह्याच्यावर जेवढे नंबर ऑफ आयन्स असणार आहेत त्याच्यावर या इलेक्ट्रोडचं काय असणार आहे? पोटेन्शियल अवलंबून असणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू डिटरमाइन द पोटेन्शियल
of that electrode during that titration. Now, आता हे जे पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन आहे, आपल्या लक्षात आलं, आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे? पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. आणि हे पोटेन्शियल कशावर अवलंबून असतं? धिस पोटेन्शियल इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर त्या इलेक्ट्रोडचं, पर्टिक्युलर इलेक्ट्रोडचं काय असणार आहे? पोटेन्शियल अवलंबून असणार आहे. आता जेव्हा आपण पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन म्हणतो, तेव्हा आपल्याला काही बेसिक रूल्स इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे माहीत असले पाहिजेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे बेसिक रूल्स काय आहेत? तर पहिला जो आपण इलेक्ट्रोड पोटॅन्शियल डिटरमाइन करण्यासाठी जे काही इक्वेशन वापरतो त्याला म्हटलं जातं नस्ट इक्वेशन. त्याला काय म्हटलं जातं? नस्ट इक्वेशन असं म्हटलं जातं. आता हे नस्ट इक्वेशन काय आहे? हे नस्ट इक्वेशन असं लिहिलं जातं, E0 minus 2.303 RT upon NF log of QA. log of QA अशा पद्धतीने लिहिलं जातं. E0 minus 2.303 RT upon NF log of QA. आता एक आपण एक एक्झाम्पल घेऊया. मेटल आयन इलेक्ट्रोड. मेटल आयन इलेक्ट्रोड. आता ह्याच्यामध्ये पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना आपल्याला हाफ सेल रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. हाफ सेल रिॲक्शन. आणि आपण ह्याच्यामध्ये काय करतो? पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये दोन हाफ सेल कनेक्ट करतो एकमेकाला. हाफ सेल आणि हाफ सेल, हे दोन हाफ सेल कनेक्ट केले की आपला एक कंप्लीट काय तयार होतो? सेल तयार होतो. कंप्लीट काय तयार होतो? सेल तयार होतो. आता मेटल आयन इलेक्ट्रोड याची हाफ सेल रिॲक्शन कशी लिहायची? तर त्याची हाफ सेल रिॲक्शन लिहित असताना इन द फॉर्म ऑफ रिडक्शन लिहायची. इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. आता रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सपोज एनी मेटल आयन, जनरल मेटल आयन घेतो मी, Mn प्लस accept n electron and form M. ठीक आहे. ही मेटल आयन इलेक्ट्रोडची रिॲक्शन लिहिलेली आहे मी इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. एन प्लस म्हणजे काय? Mn प्लस. एन म्हणजे कितीही चार्ज असू शकतो, एक असू शकतो, दोन असू शकतो, तेवढेच इलेक्ट्रॉन त्याने घेतलेले आहेत, त्यामुळे इथला चार्ज काय झालेला आहे? न्यूट्रल झालेला आहे आणि प्युअर मेटल इथं तयार झालेलं आहे. प्युअर मेटल इथं तयार झालेलं आहे. ठीक आहे. आवाज येतोय सगळ्यांना? कोणी जर सांगा येस म्हणून. हॅलो, आवाज येतो? स्क्रीन दिसते व्यवस्थित का जास्त डिस्टर्ब होतोय? स्क्रीन दिसते का? मी जे लिहितोय तो दिसतंय? ब्लर व्हायला लागलंय. आता दिसते का बघा? बरं तुम्ही ऐका फक्त. ठीक आहे. मी काय करणार आहे, हा व्हिडिओ सायमल्टेनियसली मी रेकॉर्ड पण करतोय, नंतर युट्यूबला पण टाकेन. युट्यूबवरनं तुम्ही त्याची लिंक पाठवतो ग्रुपला, त्याच्यावर पण बघा. ज्यांना दिसतंय त्याने बघा, ज्यांना नाही दिसत त्याने फक्त ऐका. आता हे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता हा आपण रिडक्शन फॉर्म मध्ये रिॲक्शन लिहिली. आता रिडक्शन फॉर्म मध्ये रिॲक्शन लिहिल्यानंतर याचा रिॲक्शन क्वेश्चन्स लिहावा लागतो. रिॲक्शन क्वेश्चन तो कसा लिहायचा? तर QA इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट. ऍक्टिव्हिटी ऑफ
product divided by activity of reactant. Activity of product divided by activity of reactant. आता ही रिॲक्शन जर का आपण बघितली, याच्यामध्ये प्रोडक्ट कोणता आहे आणि रिॲक्टंट कोणता आहे, तर हा आहे प्रोडक्ट आणि हा काय आहे, रिॲक्टंट आहे. मग मी लिहिताना कसं लिहिणार, क्यू इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी ऑफ एम, हा प्रोडक्ट झाला, ऍक्टिव्हिटी एम एन प्लस, ऍक्टिव्हिटी एम एन प्लस, हा झाला याचा रिॲक्शन क्वेश्चन्स, हा झाला याचा रिॲक्शन क्वेश्चन, ज्याला क्यू ए म्हटलं जातं. कशावरून काढलं आपण हे, या रिॲक्शन वरनं काढलं. आता ही हाफ सेल रिॲक्शन दिली आपण. आता ह्या मेटल इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे, मेटल इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे, हे आपण कसं काढायचं, तर बाय युझिंग नस्ट इक्वेशन, जे आपण मगाशी बघितलं नस्ट इक्वेशन. तर ते नस्ट इक्वेशन आपण लिहिताना कसं लिहिलं होतं, E0 minus 2.303 RT upon NF log of QA, log of QA. पण आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या इलेक्ट्रोडचं काढतोय, तर मेटल मेटल आयन इलेक्ट्रोडचं काढतोय. मग मी लिहिणार कसं, EM, एम स्टँड फॉर मेटल, इथं जर का झिंक असतं तर मी झिंक झेडेन लिहिलं असतं. E0 M minus 2.303 RT upon NF log of. आता रिॲक्शन क्वेश्चन्स मला माहिती आहे काय आहे, क्यूए ऍक्टिव्हिटी ऑफ एम डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ एम एन प्लस. Hence I can write here activity of M divided by activity of Mn plus. Always remember, activity of pure metal, activity means concentration, activity of pure metal is always 1, is always 1. मग ही जर काय व्हॅल्यू मी इथं पुट केली तर मला काय मिळेल, EM E0 M minus 2.303 RT upon NF log of 1 upon activity Mn plus. ही टर्म ऍक्टिव्हिटी ऑफ प्युअर मेटल इज ऑलवेज 1, त्यामुळे मी इथं 1 घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालं. नाव ॲट 298 केल्विन, स्टँडर्ड टेम्परेचर मानलं जातं ॲट 298 केल्विन, त्यावेळी ही टर्म काय होईल बघा, EM E0 M minus 0.0591 upon N log of 1 upon activity of Mn plus. आता हे 0.0591 कुठनं आलं, तर ही जी टर्म आहे, हे सगळ्यांची ॲट 298 केल्विनला काय होतं, तर 0.0591 ही व्हॅल्यू होती. ती कशी होते बघा, इथं जर का आपण आर ची व्हॅल्यू पुट केली, मी इथं लिहितो, आर ची व्हॅल्यू जर का आपण पुट केली तर आर काय 8.314. ठीक आहे, टी आहे टी आहे टेम्परेचर 298 केल्विन, 8.314 298 केल्विन. एफ आहे फॅराडेज कॉन्स्टंट 965500, 965500. आणि ह्या जर का व्हॅल्यू तुम्ही पुट केल्या इथं तर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल 0.0591. आणि एन काय इथं, एन इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड इन दिस रिॲक्शन. इथं जी रिॲक्शन लिहिलेली आपण त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व झालेले आहेत दॅट इज एन, दॅट इज एन. आता मी हे इक्वेशन रिअरेंज करीन, रिअरेंज केलं म्हणजे काय करणार, हे खाली जे लॉग ऑफ 1 अपॉन ऍक्टिव्हिटी ऑफ एम एन प्लस आहे ते मी वरच्या बाजूला घेतलं, तर काय मिळेल मला, EM E0 M प्लस 0.0591
0.591 divided by n log of activity of mn plus. लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ mn प्लस हे इक्वेशन मला मिळालं. आता हे इक्वेशन जर का व्यवस्थित आपण बघितलं, हे जर का इक्वेशन आपण व्यवस्थित बघितलं, ई स्टँड फॉर पोटेन्शियल, ई स्टँड फॉर पोटेन्शियल, पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड. हे वाचताना कसं वाचणार आपण? द पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड इज डिपेंड्स अपॉन ऍक्टिव्हिटी मीन्स मी काय सांगितलं होतं? कॉन्सन्ट्रेशन. ऍक्टिव्हिटी मीन्स कॉन्सन्ट्रेशन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल आयन्स, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल आयन्स. आता इथं एन म्हणजे काय? एन इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ड इन रिएक्शन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ड इन रिएक्शन. E0m हे जे दिसतं E0m, हे E0m काय? E0m इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. And AMN plus, that is activity of Mn plus, is activity of metal ion, activity of metal ion. आता तुम्ही जर का इथं बघितलं इक्वेशन मध्ये, दिस इज नोन व्हॅल्यू, दिस इज नोन व्हॅल्यू, दॅट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, जे आपल्याला माहित असतं नेहमी. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला नेहमी माहित असतं. आपल्याला काय माहित करायचंय? तर पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड ही व्हॅल्यू माहिती आहे, इलेक्ट्रॉन किती इन्व्हॉल्व झालेले आपल्याला माहिती आहेत. म्हणजे याची जी व्हॅल्यू असणार आहे, पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड इज डायरेक्टली डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑफ मेटल आयन. ऍक्टिव्हिटी ऑफ मेटल आयन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून तर मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन, मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन. याचाच अर्थ असा की मेटल आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर ह्या मेटल आयनचा जो इलेक्ट्रोड आहे याचं पोटेन्शियल काय असणार आहे? अवलंबून असणार आहे. म्हणून पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल डिटरमाइन करणं फार महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिटरमाइन द पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड बिकॉज द पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पर्टिक्युलर आयन्स इन द सोल्युशन इन विच दॅट इलेक्ट्रोड इज डीप्ड. हे झालं आपण जनरल एक्झाम्पल बघितलं मेटल आयन इलेक्ट्रोडचं. नाव दिस इज पार्ट ऑफ इंट्रोडक्शन. आपण जनरल काय करायला इंट्रोडक्शन बघायला या टॉपिकचं. आता हा जो टॉपिक आहे पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये, टायट्रेशन याच्यामध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस टू इम्पॉर्टंट थिंग्स. नंबर वन इज pH determination by using a potentiometric titration, determination of pH. And second one is potentiometric titration, potentiometric titrations. हे दोन पार्ट मध्ये हा टॉपिक डिवाइड केलेला आहे. नंबर वन इज द डिटर्मिनेशन ऑफ पीएच अँड सेकंड वन इज द पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन. जसं आपण गेल्या वर्षी कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन आपण SYBSC ला बघितलं होतं, कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. आता कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन करत असताना आपण काय करत होतो, तर पर्टिक्युलर दोन सोल्युशन आपल्याकडे असायचे. एक बिरेड मध्ये घेत होतो, एक घेत होतो खाली बिकर मध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचो, तर कंडक्टिव्हिटी सेल काय करायचो, डीप करायचो. कंडक्टिव्हिटी सेल काय करायचो, डीप करायचो. हे असं सोल्युशन असायचं बिकर मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय डीप करणार, कंडक्टिव्हिटी सेल डीप करायचा, कंडक्टिव्हिटी सेल डीप करायचा. आणि हा कंडक्टिव्हिटी सेल कनेक्ट असायचा कंडक्टोमीटरला, कंडक्टोमीटरला कनेक्ट असायचा. आणि ह्या सोल्युशन मध्ये आपण काय करायचो, ब्युरेट मधनं सोल्युशन टाकायचो, ब्युरेट मध्ये सोल्युशन ऍड करतो, म्हणजे टायट्रेशन करायचो. आणि जसं ह्या इथल्या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन जसं चेंज होईल
तसा हा एक कंडक्टोमीटर कंडक्टिव्हिटी सेल काय करायचा, त्याचं रिडिंग इथं आपल्याला कंडक्टोमीटरवर दाखवायचा. मग आपण ते इंटू 10⁻³ मध्ये मोज मध्ये लिहित होतो. ठीक आहे, मोज मध्ये कन्वर्ट करून लिहित होतो. त्याच पद्धतीने पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन मध्ये आपण काय डिटरमाइन करणार आहे, तर पोटेन्शियल डिटरमाइन करणार. आपण काय करणार आहे, पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड डिटरमाइन करणार आहोत. नाउ द नेक्स्ट पार्ट इज डिटर्मिनेशन ऑफ पीएच. डिटर्मिनेशन ऑफ पीएच. आता पीएच डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे पीएच म्हणजे काय. कोणी सांगू शकेल? हॅलो, पीएच म्हणजे काय? आपण म्हणतो डेफिनेशन काय सांगतो पीएच ची. पीएच इज अ निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+ ion concentration of the solution. pH is a negative logarithm of activity of H+ ion concentration of the solution. आता जर का आपल्याला एखाद्या सोल्युशनचा पीएच डिटरमाइन करायचा असेल, समजा एखादं सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनचा आपल्याला पीएच डिटरमाइन करायचा आहे, त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, ऑलरेडी H+ आयन्स असले पाहिजेत. H+ आयन्स असले पाहिजेत. आणि H+ आयन्स जर का त्याच्यामध्ये असतील, H+ आयन्स जर का त्यामध्ये असतील, तर आपल्याला असा इलेक्ट्रोड त्यामध्ये डीप करावा लागेल ज्याचं पोटेन्शियल त्या H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे. लक्षात येते का? बघा, आपल्याला जर का पीएच डिटरमाइन करायचा असेल एखाद्या सोल्युशनचा, पीएच म्हणजे काय, तर निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. एखाद्या सोल्युशन मध्ये H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्यावर त्याचा पीएच अवलंबून असतो. आता मला जर का एखाद्या सोल्युशनचा पीएच डिटरमाइन करायचा असेल बाय पोटॅन्शियोमेट्रिकली, तर मला काय करावं लागेल, तर त्या H+ आयन्स असणाऱ्या सोल्युशन मध्ये असा इलेक्ट्रोड डीप करावा लागेल ज्याचं पोटेन्शियल त्या H+ आयन्सच्या सोल्युशनच्या H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असणार आहे. ठीक आहे. now let us see one example. The hydrogen electrode is in contact with the solution of H+ ion. In contact with H+ ion solution. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं प्रत्येक रिएक्शन लिहित असताना हाफ सेल रिएक्शन ती कशी लिहायची, इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. इन द फॉर्म ऑफ रिडक्शन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता ही जर का रिएक्शन मला लिहायची असेल रिडक्शन फॉर्म मध्ये, रिडक्शन फॉर्म जर का मला रिएक्शन लिहायची असेल तर मी कशी लिहिणार, तर बघा H प्लस गेन ऑफ इलेक्ट्रॉन gives half H2. gives half H2. ही झाली हाफ सेल रिएक्शन रिडक्शन फॉर्म मध्ये, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता याचा रिएक्शन क्वेश्चन मला लिहायचा आहे. कसा लिहिणार मी, Q इज इक्वल टू ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट. आता प्रोडक्ट काय, हा ही बाजू प्रोडक्टची आहे, दिस इज रिएक्टंट. काय लिहिणार मी, हाफ H2 डिवायडेड बाय ऍक्टिव्हिटी ऑफ H+. ऍक्टिव्हिटी ऑफ H+. अशा पद्धतीने मी हा त्याचा रिएक्शन क्वेश्चन लिहिला. नाव नस्ट इक्वेशन. नस्ट इक्वेशन कसा लिहिणार मी, EH2 इज इक्वल टू E0H2. H2 स्टँड फॉर हायड्रोजन इलेक्ट्रोड, मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग ऑफ QA. लॉग ऑफ QA. आता इथं जर का रिएक्शन क्वेश्चनची व्हॅल्यू पुट केली मी, तर ती काय होईल, मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी स्क्वेअर हाफ H2 ऍक्टिव्हिटी ऑफ H+. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं
ऍक्टिव्हिटी ऑफ प्युअर मेटल ऑर प्युअर स्पेसिस इज ऑलवेज वन. म्हणजे हे जे आहे याची व्हॅल्यू काय होणार, 1 होणार. याची व्हॅल्यू काय होणार, 1 होणार. आता ही जर का व्हॅल्यू मी इथं पुट केली, E0H2 प्लस 2.303 RT अपॉन NF लॉग ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस काय केलं लक्षात आलं, मी इथं एक घेतलं आणि ही खालची टर्म वर घेतली. खालची टर्म वर घेतल्यामुळे इथं व्हॅल्यू काय झाली, मायनसचं प्लस झालं. मायनसचं काय झालं, प्लस झालं. आता अजून एक महत्वाची गोष्ट, फॉर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण कुठला वापरतोय, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड डीप केलाय H प्लस आयनच्या सोल्युशन मध्ये. फॉर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दॅट इज E0H2 इज ऑलवेज झिरो. इज ऑलवेज झिरो. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल, झिरो होईल. ही व्हॅल्यू काय होईल, झिरो होईल. म्हणजे इक्वेशन काय मिळेल, E0H2 हे झिरो होणार आहे. इक्वेशन काय होणार आपलं, EH2 2.303 RT अपॉन NF. आता N माहिती आहे मला, इथे इलेक्ट्रॉन किती वापरलाय, एक. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड इन द रिएक्शन N इज इक्वल टू 1. तर मी काय N इथे लिहिणार नाही, डायरेक्ट F लिहितो. लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. लॉग ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. आता आपल्याला माहिती आहे pH इज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. pH इज निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. म्हणजेच जर का मला इथं pH लिहायचं असेल, तर मी कसा लिहिणार मग इथं, EH2 मायनस 2.303 RT अपॉन F. इथं काय लिहिणार मी, pH. कारण की pH काय आहे, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ H प्लस. म्हणजे हे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह साईन जर का घातला आपण, तिथे आपल्याला pH मिळेल. म्हणजे काय होणार, मायनस 2.303 RT अपॉन F इंटू pH. नाव ॲट 298 केल्विन. 298 केल्विन. 298 केल्विनला ही टर्म काय होते, आपण बघितलेली आहे. ही टर्म काय होते, -0.0591 pH. ठीक आहे. कारण की इथे व्हॅल्यू जर का पुट केल्या आपण, R इज इक्वल टू 8.314, T इज इक्वल टू 298, F इज इक्वल टू 96,500. ही जर का व्हॅल्यू पुट करून तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की ह्याची व्हॅल्यू काय होते, 0.0591 pH. आता हे इक्वेशन मला मिळालं, EH2 मायनस इज इक्वल टू मायनस 0.0591 इंटू pH. आता हे इक्वेशन वन काय लक्षात येतं, त्या इक्वेशन लक्षात येतं, द पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड, ई स्टँड फॉर पोटेन्शियल. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज डिपेंड्स अपॉन द pH ऑफ सोल्युशन. इज डिपेंड्स अपॉन द pH ऑफ सोल्युशन. ठीक आहे. पीएचच्या सोल्युशनच्या pH वर काय असणार आहे, तर ते अवलंबून असणार आहे. Hence, this electrode can be used for the determination of pH of unknown solution. Unknown solutionचं pH डिटरमाइन करण्यासाठी हा इलेक्ट्रोड आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. कसा यूज करायचा, तर यूज असा करायचा की अननोन सोल्युशन जे असणार आहे, ज्याच्यामध्ये H प्लस आयन्स असणार आहेत, त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रोड काय करायचा, डीप करायचा. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड काय करायचा, डीप करायचा. आणि डीप केल्यानंतर तो आपल्याला काय देईल, तर त्याचं पोटेन्शियल चेंज होणार आहे. जसं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल, तसं त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काय होणार, चेंज होणार आहे. म्हणजेच ह्या इक्वेशनवरून असं लक्षात येतं की हायड्रोजन इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे हे त्या एक सोल्युशनच्या pH वर अवलंबून असणार आहे. हा चेंज झाला, ही व्हॅल्यू चेंज झाली, pH चेंज झाली की ही पण व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे. कोण आहे रे स्क्रीन शेअरिंग करायला, हॅलो हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना, हॅलो.
आता मी काय केलेलं आहे, हे स्क्रीन रेकॉर्ड पण केलेलं आहे. स्क्रीन रेकॉर्ड करून मी युट्यूबला व्हिडिओ टाकतोय. युट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला मी पाठवेन. तुम्ही हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा लेक्चर ऐका. एकदा ऐका, दोनदा ऐका. ठीक आहे? याच्या ज्या कन्सेप्ट मी सांगितलेल्या आहेत, त्या जरा व्यवस्थित ऐका, त्याच्यावर विचार करा. कारण की इथून पुढे हा जो टॉपिक असणार आहे, इट इज टोटली डिपेंड्स अपॉन दिस इलेक्ट्रोड रिएक्शन. ह्याच्यावर इलेक्ट्रोड रिएक्शन तुम्हाला फार महत्वाचे आहेत. हाफ सेल रिएक्शन म्हणजे काय, सेल म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजेत, तरच पुढे जाता येईल. ठीक आहे? वाटल्यास मी तुम्हाला याच्या नोट्स नंतर सेंड करीन. पण आताच्या पुरतं, आजच्या पुरतं बास आहे. हे बेसिक तुम्हाला सांगितलेलं. हा इंट्रोडक्टरी पार्टच होता. आतापर्यंत आपण बघितलं हे सगळं इंट्रोडक्टरी पार्ट होता. आपण हाफ सेल कशी लिहायची बघितलं, रिॲक्शन क्वेश्चन कसा काढायचा बघितला, त्याचबरोबर नस्ट इक्वेशनचा वापर करून पोटेन्शियल कसं डिटरमाइन करायचं ते बघितलं, आणि त्यातल्या महत्वाच्या टर्म्स आपण आता बघितलेल्या आहेत. ठीक आहे? हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे, हा युट्यूबला टाकतोय. तो सगळ्यांनी आजच्या आज बघायचा. आणि जर काही शंका असतील मला, तर त्या शंका मी तुम्हाला उद्या दुपारी किंवा परवा दिवशी, जसं मी तुम्हाला जेव्हा पुढची आपली मीटिंग असेल त्यावेळी तुमच्या शंका मी त्या क्लिअर करेन. ठीक आहे? थँक्यू. पुढच्या मीटिंगची कल्पना मी तुम्हाला देईन. ठीक आहे? कोण घेणार नसेल त्या दिवशी मी घेत जाईन, किंवा बाकीचं कोण आता ज्या पद्धतीनं टाइम टेबल असेल त्या पद्धतीने मी सांगेन तुम्हाला. एक एक तास दीड तास अगोदर. रोज कोणाचं लेक्चर होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही जे ग्रुप केले त्या ग्रुपवर बघत राहायचं. 11 ते 2 या टायमिंग मध्ये अलर्ट राहायचं. जसं आपण लेक्चर कॉलेजमध्ये येतो 11 ते 2, त्या पद्धतीने घरामध्ये अलर्ट राहायचं. एखाद्याने कोणी मीटिंग टाकली तर ती मीटिंग जॉईन करायची, अटेंड करायची. जोपर्यंत आपले रेग्युलर क्लासरूम सुरू होत नाही तोपर्यंत हाच पर्याय आहे आपल्याकडे. ठीक आहे? ओके, थँक्यू.